असा प्रश्न विचारला की संजय राऊत चिडले. पत्रकारांना सरळ बोले, प्रश्न विचारा, तुम्ही उलट तपासणी घ्यायची नाही. उद्धव ठाकरे गटाचे खासदार फुटणार, ते वेगळा गट स्थापन करणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेल्या आहेत. काल दिल्लीत उद्धव ठाकरे गटाच्या एका खासदाराने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्याची भेट घेतली. त्यामुळे या चर्चांनी जोर पकडला आहे. असं आज संजय राऊत या विषयावर पत्रकारांशी बोलले. तृणमूल काँग्रेसचा विषय पाहतोय. तृणमूलचे 20-22 खासदार गेलेत. आंतरराष्ट्रीय पक्षात त्यांना प्रवेश झालेला आहे आणि याला तुम्ही भाजपची हाव म्हणणार, पण शिवसेनेच्या बाबतीत तुम्ही देत असलेल्या बातम्या चुकीच्या आहेत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर या खासदारांची नाराजी आहे. या पत्रकारांच्या प्रश्नावर राऊत यांनी असं त्यांनी कधी कोणाला सांगितलं असं विचारलं. शरद पवारांनंतर उद्धव ठाकरे यांच्या एवढा लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना भेटणारा नेता या क्षणी महाराष्ट्रात नाही. शरद पवार, उद्धव ठाकरे, आम्ही सगळे लोकप्रतिनिधींना भेटत असतो. मातोश्रीचे दरवाजे सदैव उघडे आहेत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंबद्दल तुम्हाला जे सांगतात तशी तक्रार कोणी केलेली नाही. ग्रामीण भागातील खासदार मुंबईत आले की उद्धव ठाकरेंना भेटतात. विधिमंडळ काळात आमदार उद्धव ठाकरेंना भेटतात. तुमच्यापर्यंत आलेली बातमी चुकीची आहे. या क्षणी एवढंच सांगेन, शिवसेनेचे 9 खासदार एकत्र आहेत, असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. ईडी CBI आमच्या हातात असती तर आम्हालाही धाक ठेवता आला असता. CBI ED हा मोदी अमित शहा यांचा धाक आहे. उद्या सत्तेवर नसाल तर कुठला तुमचा धाक, असं राऊत यांनी म्हटलं आहे. रविवारी एक मीटिंग मातोश्रीत पार पडते. ज्या मीटिंगला 5 खासदार अनुपस्थित राहतात किंवा ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहतात, पण त्यापैकी एक संजय देशमुख दुसऱ्या दिवशी सकाळी दिल्ली गाठतात आणि केंद्रीय मंत्र्यांना भेटतात. हे कसं काय? म्हणजे उद्धव ठाकरेंचा धाक किंवा उद्धव ठाकरेंचा संपर्क संवाद कमी पडतोय का? आमच्याकडे जर ईडी असतो तर धाक काय म्हणायचं? सध्या धाक म्हणजे काय आहे? मोदींचा धाक, अमित शहाचा धाक हा व्यक्तिगत धाक नाहीये. हा CBI ED त्याच्या हातामध्ये आहे, म्हणून हा धाक. उद्या सत्तेवर नसाल तर तुमचा कुठला धाक मला सांगा ना. सर, ते खासदार माध्यमांना निघून जातात, माध्यमांना भेटतात, त्यांना कसली भीती? तर नाही तर डर कशाला? तोंड लपवत का फिरतात? मग त्यांना विचारा ना. सर, धाक नाहीये, तुम्ही एक सांगा, पण एक मॉरल रेस्पॉन्सिबिलिटी आहे ना. पक्ष नेतृत्वाने बैठक बोलवली आहे, त्यात प्रेझेन्स असणं खूप गरजेचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी फिजिकली प्रेझेंट दिल्लीत पोहोचतात, पण मुंबईत 5 राज्य सोडून तुमचा खासदार दिल्लीत पोहोचतो केंद्रीय मंत्र्यांना भेटण्यासाठी. बघा, तुम्ही काय उलट तपासणी घेताय का? उलट तपासणी प्रश्न विचारा. तुम्ही उलट तपासणी नाही घ्यायची. एक सांगतो मी तुम्हाला, पत्रकाराचे प्रश्न पत्रकारासारखे विचारायचे. एका मंत्र्याला एक खासदार भेटला काय, तेवढं आपण सगळ्यांनी आतुरीत विचारण्याचं कारण काय? उद्या जर मला प्रधानमंत्री भेटले माझ्या कामासाठी, त्यांना भेटेन ना. माझं तर तितकंच महत्वाचं काम आहे, तर मी जाऊन प्रधानमंत्र्यांना भेटेन. जर एखाद्या राष्ट्रहिताचं काम असेल तर मी नक्कीच प्रधानमंत्री एका पक्षाचा नाही, प्रधानमंत्री हा देशाचा आहे. मुख्यमंत्री हा देशाचा, राज्याचा आहे. मंत्री हा राज्याचा आहे. महाराष्ट्रातल्या अनेक मंत्र्यांशी मी स्वतः चर्चा करतो लोकांच्या कामासाठी. आमची राजकीय भांडणं आम्ही लढू ना. आता गृह खात्यांच्या बैठकामध्ये अनेकदा अमित शहा बसलेला असतात, आमच्या संवाद होतो. का होऊ नये? तुम्ही एक आमचा खासदार मंत्र्याला भेटला, याच्यावरून तुम्ही जे काय आता चित्र रंगवत आहे चुकीच आहे. तुम्ही जेव्हा गृहमंत्र्याला भेटत तेव्हा मंत्र्याला निघून जाते, तुम्ही दररोज माध्यमांना. त्या बैठकीत खासदार संजय देशमुख यांनी कारण दिलं ऑनलाईन बैठकीचं की त्यांच्या घरी काही लग्न सोहळ्या, मुलीच्या लग्नाची जुळाजुळ आहे, त्यामुळे ते उपस्थित राहू शकत नाही. पण तेच खासदार तेच कारण असताना दिल्लीमध्ये येतात आणि मंत्र्यांना भेटतात. खासदार ऑनलाईन बैठकीत सामील झाले. ही सूचना सरकारची आहे ना, ऑनलाईन काम करा म्हणून. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.